ज्या लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता अजून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला नसेल त्यांना ते पैसे कधी मिळणार, तसेच 10व्या हप्त्याबाबतची सर्वात मोठी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। मित्रांनो, आज आहे दिनांक 16 मार्च आणि लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना 2 वेगवेगळे मेसेजेस मोबाईलवर येऊ लागले आहे, ज्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये एक ठराविक रक्कम जमा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झालेला आहे। तुम्हाला देखील अशा प्रकारचा मेसेज आला का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये आता किती पैसे जमा झाले ते देखील मला नक्की सांगा। 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही, तसेच एखाद्या हप्त्याचे अजून देखील काही थकीत पैसे राहिले आहेत का, त्याबाबत देखील मला नक्की सांगा। मित्रांनो, मॅक्झिमम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रितरित्या 3000 रुपये जमा झाले आहे। आता ज्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळाला आहे त्यांना 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। आता 10वा हप्ता त्यांना किती रुपयाचा मिळणार याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट नुकतीच प्राप्त झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 1500 रुपयांच्या हिशोबाने म्हणजेच एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। आता 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, अशा प्रकारची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती। मात्र ह्यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे। मित्रांनो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुर्तास तरी लाडकी बहीण योजनेतील हप्त्यामध्ये वाढ होणार नाही आणि त्या प्रकारची तरतूद आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाहीये। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेपायी माझ्या विभागाला एकूण 7000 कोटींचा फटका बसला, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे। होय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची ही देखील एक धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे। अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील निधीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। लाडकी बहीण योजना चांगली आहे, त्यासाठी पैसे दिले पाहिजे, यात दुमत नाही। विकासाची कामे कमी केले तरी हरकत नाही, मात्र माझा आक्षेप असा आहे की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदीनुसार पैसे द्यावे लागत आहे, यात कट करता येत नाही। लाडकी बहीण योजनेसाठी 4000 कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असा एकूण 7000 कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे। हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे। मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी या खात्याला कट लावला तर कामे कसे होतील, यासाठी तरतूद करून द्या, असे माझे मत आहे। संजय शिरसाट पुढे म्हणाले की सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये, यासाठी मी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे। माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहिजे होती, संमती मागितली असती तर मला देता आली नसती, हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे, असे देखील संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, संजय राऊत यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर एक गंभीर टीकास्त्र सोडले आहे। ही योजना म्हणजे निवडणूक काळामध्ये सरकारने दिलेली लाच मानावी लागेल। ही योजना म्हणजे केवळ मत मिळवण्यासाठी लावलेलं 1500 रुपयांचं दुकान होतं, त्यावर कारवाईची मागणी देखील आम्ही सातत्याने करत आहोत, अशी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली। लाचखोरी झाली आहे, आता तुम्हाला गरज वाटत नसेल म्हणून जाहीरनामा तयार करताना दिलेली आश्वासनं आता पूर्ण केली जात नाही आहेत, असे देखील राऊत म्हणाले। मित्रांनो, तसेच लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक धक्कादायक अपडेट अशी पुढे आलेली आहे की आणखी 7 लाख महिला ह्या अपात्र ठरणार आहेत। होय मित्रांनो, मागील महिन्यामध्येच तब्बल 5 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर झाल्या होत्या। आता त्यांच्या पाठोपाठ आता अजून 7 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांपायी अपात्र ठरणार आहेत। सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे 21 ते 65 या वयोगटातील महिलाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांपैकी तब्बल 4 लाख महिला यांचे वय हे 65 वर्षांहून अधिक होणार आहे, ज्यामुळे ते ह्या योजनेच्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत आणि त्यांना त्वरित लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे। सोबतच अशा देखील महिलांची नावे पुढे आलेली आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे। आयकर विभागाकडून मागवलेल्या डाटानुसार अशा महिलांची नावे पुढे आलेली आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे। सोबतच आरटीओ कडून देखील डाटा मागवण्यात आलेला आहे, ज्याद्वारे अशा महिलांची नावे उघड झाली आहे ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन आहे। समाज कल्याण विभागाद्वारे अशा देखील महिलांची नावे उघड करण्यात आलेली आहे ज्या लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त शासनाच्या इतर योजनांद्वारे देखील दरमहा आर्थिक लाभ घेत आहेत। 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ अशा महिला घेत असल्याचे नुकतेच पुढे आले आहे। तेव्हा अशा सर्व अपात्र महिलांची एकूण संख्या ही 7 लाखांच्या पुढे आहे, अशी देखील धक्कादायक अपडेट नुकतीच प्राप्त झालेली आहे। तेव्हा मित्रांनो, येणाऱ्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही 7 लाखाने कमी होणार, ही बाब निश्चित आहे।
तसेच मित्रांनो, ज्या महिलांना अजून देखील 8वा आणि 9वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला नसेल त्यांनी एकदा बँकेत जाऊन ह्याबाबतची चौकशी करावी, अशी देखील एक महत्त्वाची अपडेट नुकतीच महिला व बाल कल्याण विभागाने दिली आहे. तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही, आधार कार्डाचे सीडिंग जे तुम्ही केले होते ते डिलिंग तर झाले नाही आहे ना, आधार कार्ड बँक खात्यापासून विलग तर झाले नाही आहे ना, ह्याची खात्री तुम्ही करून घ्यायला हवी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना महिला व बाल कल्याण विभागाने दिल्या आहेत. सोबतच तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन तुम्ही ठेवायला हवा. आपापल्या बँकेमध्ये जाऊन तुमचा मिनिमम बॅलन्स किती असायला हवा याबाबतची चौकशी तुम्ही करून घ्यायला हवी, अशा प्रकारचे देखील महत्त्वाचे आदेश महिला व बाल कल्याण विभागाने राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना दिले आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट्स. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.